नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहतात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगाराचे किंवा बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील कोणाचे लग्न असेल तर त्यासाठी आता 30,000 रुपये मिळत आहेत आणि ते कसे तुम्हाला मिळणार आहेत ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत। तर त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लाईक या व्हिडिओला करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ततेसाठी रुपये 30,000 मिळणार आहेत आणि तुम्ही वेबसाईटवरती जाऊन किंवा आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर हे पाहण्यासाठी तुम्हाला त्यावरती पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ततेसाठी रुपये 30,000 यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर 2 डॉक्युमेंट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र असे 2 डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे सांगत आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सामाजिक सुरक्षेच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज। त्यानंतर तुम्हाला प्रपत्र ब उपरोक्त प्रपत्र अ येथील कागदपत्रांशिवाय योजनानिहाय सादर करावयाची कागदपत्रे, नोंदित बांधकाम कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजनेचा तपशील म्हणजेच पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्ततेसाठी रुपये 30,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। त्यानंतर या प्रपत्रामध्ये सर्व योजनांची माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यामुळे तुम्ही अजून काही व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून टाका। म्हणजेच यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रथम विवाह असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडून 90 दिवस काम केले आहे असे एक प्रमाणपत्र तुम्हाला आणि त्यासह घोषणापत्र ही कागदपत्रे तुम्हाला घेऊन तुमच्या तालुका स्तरावरील बांधकाम कामगार या ऑफिसला भेट द्यायची आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे। त्यानंतर 1 ते 2 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे 30,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या अकाउंटवरती मिळून जाईल। त्यामुळे या उन्हाळ्यात बरेच असे बांधकाम कामगार आहेत की त्यांचे लग्न या उन्हाळ्यामध्ये होणार आहे। त्यामुळे सर्व बांधकाम कामगारांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।